मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकले की पार्वती मातेची शिवजींनी तपश्चर्या पाहून अतिशय प्रसन्न झाली आणि शिवजींकडून पार्वती मातेची तपश्चर्या आणि त्याशिवाय वृद्ध ब्राह्मणांकडून सुद्धा त्यांनी शिवजीची निंदा, जे सप्त ऋषी होते त्यांनी वृद्ध ब्राह्मणांनी शिवजीची निंदा कशी केली आणि शिव पार्वतीच्या दोघांचा संवाद कसा झाला याबद्दल आपण माहिती घेतली होती। तर आज आपण शिव पार्वती संवाद अजून थोडासा बाकी आहे, तर त्याची माहिती घेणार आहे। मृत्युंजय मंत्राचं महत्त्व, गळ्यात रुद्राक्ष, त्रिपुंडी भस्म कपाळी आणि मुखामध्ये शिवनाम हे शिवशंभूला खूप आवडतं। नमस्कार शिवशंभूला खूप आवडतं। बेलाच्या झाडाखाली पाणी टाकलेले शिवाला खूप आवडते। तर असं काही खूप आपण शिव महापुराणमध्ये माहिती करून घेतली आणि कुठले कुठले उपाय आहेत ते सुद्धा आपण माहिती करून घेतली। तर असे जर उपाय तपाय आपण केले तर आपल्या सर्व परिवारांच्या संकटाचा तर नाश होतोच, त्याशिवाय सर्व परिवारांचे सर्वांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात आणि सर्व कष्ट, दुःख, दारिद्र्य दूर होते। आणि जो कोणी शिवपुराण श्रवण करतं घरात, तर त्याचे मुखाचे दर्शन पण केले तरी घरातील सर्वांचा जन्म उद्धारून जातो आणि जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून मुक्त होतात आणि शिवलोकाची प्राप्ती होते आणि आपल्या मुलांना यश, कीर्ती प्राप्ती होते आणि प्रगती होण्यास सुरुवात होते। ज्या मुला मुलींचे लग्न जुळत नाही, या कोणी मुलं बोलत नाही, जे कोणी प्रेग्नन्सी असेल त्यांनी हे शिवपुराण ऐकावे आणि त्याचे पाणी प्यावे, म्हणजे त्याचे सर्व इच्छा पूर्ण होऊन 7 दिवसातच दुःख, दारिद्र्य दूर होईल असे स्वतः शिवाने सांगितले। शिवाने स्वतः सांगितले की महामृत्युंजय मंत्र 1008 वेळा जो कोणी जपेल आणि आजारी व्यक्तीला ते पाणी प्यायला देणार तर त्याचा आजारपणा नाहीसे होईल। जो कोणी शिवलिंगाला पाणी अर्पण करेल आणि ते पाणी थोडंसं बी जल ग्रहण केले तरी त्याला 33 कोटी देवी देवता प्रसन्न होतील आणि शिवलिंगावर 33 कोटी देवता अवतरलेले राहतात आणि साक्षात कुबेरजी तिथं हात जोडून उभा असतो आणि त्यावेळेस कुबेरजीचा मंत्र जो कोणी बोलेल, ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धी मे देही देही दापय स्वा, या मंत्राचं कोणी पठण सुद्धा करेल शिवलिंगासमोर तरी त्याचे दुःख, दारिद्र्य दूर होऊन त्याला सहस्र गायी दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल असे स्वतः शिवाने, महादेवाने स्वतः सांगितलेले आहे। तर आता आपण आज या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिव पार्वती संवाद। तर शिव पार्वतीचा संवाद काय आहे हे ऐकूया। तर मित्रांनो, कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। तुम्ही कुठून कोणत्या गावाहून माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तुमच्या हजारो गावांच्या कमेंट्स येत आहेत, तर धन्यवाद माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी। तर मला फक्त तुमच्या एक कमेंट्स आणि एक लाईकची जरूरत आहे, बाकी दुसरं काही नाही। तुम्हाला कोणते पुराण अजून पुढे ऐकायचे असेल तर ते तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगू शकता। आणि मला लक्ष्मी पुराण वाचायची खूप इच्छा आहे, तर तुमच्याकडे कुठे लक्ष्मी पुराण मिळत असेल तर त्या गावाहून मला कमेंट्स करून मी तिथून कोरिअरने लक्ष्मी पुराण मागवून घेईल। तर लक्ष्मी पुराणची कमेंट्स नक्की करा की तुमच्या गावाकडे कुठे लक्ष्मी पुराण मराठीमध्ये मिळत असेल तर आपण लक्ष्मी पुराण श्रवण करूया। पुढचं पुराण तर मिळालं तर चांगली गोष्ट, नाही तर दुसरं कुठलं पण आपण पुराण मराठीतच लावूया हे संपल्यावर। आता हे तुम्ही रोज श्रवण करा आणि श्रवण केल्यानंतर आपण ते पाणी आपल्या घरात शिंपडा आणि मुलाबाळांना सर्वांना प्यायला द्या। स्वयंपाक करताना पण ऐकले तरी आपल्या स्वयंपाकात शिव महापुराणांचे 24,000 मंत्रांचे पुराण आहे, हे अतिशय पवित्र आहे। नुसतं शिव बोलल्याने सर्व पापांचा नाश होतो असे शिवजीचे महापवित्र पुराण सर्वांनी ऐकण्याचे करावे आणि अशाच कमेंट्स करत राहा आणि मला दुसरा व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा करा। तर मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथा ते पण माझंच चॅनल आहे, त्या चॅनलचा टाईम 12 वाजेचा आहे। तर तुम्ही शालिनी भक्तिसागर कथावर माझाच वॉइस आहे तिथं पण, तर तिथं पण तुम्ही कथा ऐकू शकता। तिथं पण चांगल्या चांगल्या कथा राहतात। जो दिवस राहतो तिकडे बी लोक खूप सारे माझे भक्त जे भाविक आहेत ते कमेंट्स करतात, तर त्यांना जो व्हिडिओ पाहिजे असेल तर तो व्हिडिओ मी त्या चॅनलला पण टाकत राहते आणि इकडे पण तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तरं मी कमेंट्समध्ये देत राहते। तर तुम्ही त्या चॅनलला जाऊन पण कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि हा व्हिडिओ पण तुमच्या रिश्तेदारांमध्ये शेअर करा। 5-5 लोकांना बी तुमच्या रिश्तेदारांमध्ये शेअर केला तरी तुम्हाला 5-5 जणांना तुम्ही शेअर करणार तर 1000 गायी दान केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल। जो कोणी थोडंसं शिव पण सांगितलं, कोणी कोणाला एक दुसऱ्याला शिवाच्या बाबतीत बी गोष्ट केल्या तरी आपल्या सर्व पापांचा नाश होतो आणि तुम्ही शेअर करणार तर सर्व पुण्य तुम्हालाच मिळेल। तर तुम्ही हे शेअर करण्याचे नक्की करावे। श्री गणेशाय नमो नमः। शिव पार्वती संवाद। श्री गणेशाय नमो नमः। नारदांनी ब्रह्माजींना विचारले,
तात शिवजींनी प्रसन्न होऊन पार्वतीला दर्शन दिले आणि तिला इच्छित वर मागण्यास सांगितले। त्यानंतर पुढे काय झाले? ब्रह्मदेव म्हणाले, मुने, शिवजींचे आनंददायी रूप पाहून पार्वतीचे चित्त अतिशय प्रसन्न झाले। ती साध्वी परमप्रीतीने म्हणाली, देवेश, तुम्ही मला पहिल्यापासूनच माझे पती आहात आणि हे विसरलात की काय? मी तुमची पत्नी होती। दक्षाने तुमचा अपमान केला म्हणून मी त्यांच्या यज्ञस्थानी देहत्याग केला। त्यामुळे तुम्ही संतप्त होऊन त्यांचा यज्ञ उद्ध्वस्त केला। हे सर्व आठवतं ना? तुम्ही तेच आहात। पण मी मात्र मेना राणीच्या पोटी पुन्हा जन्म घेतला। तारकासुराच्या जाचाने देव त्रस्त झाले। त्यांनी मला विनंती केली म्हणून मी त्यांचे कार्य सिद्धीस नेण्यासाठी मी पुन्हा प्रकट झाले। अशा प्रकारे आपले नाते जन्मजन्मांतरीचे आहेत। तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर माझा पत्नी म्हणून स्वीकार करा, एवढीच माझी प्रार्थना आहे। आता मी तुमच्या आज्ञेने घरी जाते। माझ्या माता पित्याला ही हकीकत सांगते। तुम्ही अनेक लीला करण्यात चतुर आहात म्हणून फार काही सांगत नाही। आपला विवाह विधीपूर्वक सर्वांच्या संमतीने व्हावा असे मला वाटते। म्हणून तुम्ही रिविजाप्रमाणे माझ्या पित्याची भेट घेऊन घ्या, मला मागणी घाला। त्यामुळे त्यांच्या व त्यांच्या घराच्याच्या मनात कोणताही संशय उत्पन्न होणार नाही व कोणी तुमचा अनादरही करणार नाही। मी पूर्वजन्मी दक्ष कन्या सती होते। त्यावेळी माझ्या पित्याने माझा हात तुमच्या हाती दिला। हे जरी खरे असले तरी विवाहाचे कार्य शास्त्रोक्त विधीने पूर्ण झाले नाही। दक्षाने ग्रहाचे पूजन केले नाही, त्यामुळे दोष राहून पुढे अनर्थ झाला। आता देवतांचे कार्य सिद्धीत जाण्यासाठी तुम्ही माझ्याशी योग्य विधीने विवाह करा, म्हणजे आपल्या कन्येने खरोखरच शुभकारक तपश्चर्या केली हे माझ्या पित्यालाही कळेल। पार्वतीचे बोलणे ऐकून शिवजींना हसू आले। ते म्हणाले, हे देवी महेश्वरी, आता मी काय सांगतो ते ऐक आणि मग तुला योग्य वाटेल ते कर। या विश्वामध्ये ब्रह्मदेवासह जे काही राजस्तवावर जंगम दृष्टीस पडते ते सर्व नश्वर आहे। मी निर्गुण परमात्माच गुणांनी युक्त होऊन एकात्वातून अनेकत्वात प्राप्त झालो आहे। मी आपल्याच प्रकाशाने प्रकाशित आहे। मी नेहमी स्वतंत्र आहे। तू सर्व कार्य करणारी प्रकृती आहेस। महामाया तूच आहे। महाया मोहरूपी बंधनात अडकलेले आहेत, परतंत्र केले आहेस। हे महामाये विश्व मी दोघांनी मिळून धारण केलेली विविध स्वरूपे आहेत आणि महामाया ही विश्व मी तुझ्यामुळेच धारण केले आहे। हे ग्रह काय आहेत, ऋतू काय आहेत, ही सर्व भक्तांना सुख देण्यासाठी आपण दोघांनी मिळून धारण केलेली विविध स्वरूपे आहेत। तू त्रिगुणात्मक सूक्ष्म प्रकृती आहेस, सगुण निर्गुण आणि व्यवहार कुशल आहेस। मी सर्व भूतांचा आत्मा आहे। भक्तांच्या इच्छेसाठी हे शरीर धारण केले आहे। मी निरच्छ आहे। मग तुझ्या पित्यांकडे जाऊन एखाद्या भिक्षुकासारखी तुझी मागणी का करू? मला ते जमणार नाही। जेव्हा महान गुणसंपन्न व गौरवशाली महात्मा एखाद्याकडे याचना करतो त्यावेळी त्याची किंमत आपण कमी होते, म्हणून आपली किंमत कधी करायची नाही। हे व्यावहारिक उदाहरण आहे। हे सर्व गोष्टींचे ज्ञान असूनही तू मला हे करायला सांगत आहे, याचे मला खूप मोठे नवल वाटते। आता तूच काय तो विचार कर आणि मी काय करायला पाहिजे ते सांग। तेव्हा पार्वतीने शिवजींना भक्तिपूर्वक नमस्कार केला व म्हणाली, भगवन, यात विचार करण्यासारखे काय आहे? तुम्ही आत्मा आहात आणि मी प्रकृती आहात। आपल्या दोघांचे अस्तित्व स्वतंत्र आणि निर्गुण आहे, तरीही आपण भक्तांसाठी सगुण रूप धारण करतो। आपण दोघे एकमेकांना अनुरूप आहोत। मी जन्मजन्मी तुमचीच पत्नी आहे आणि जन्मजन्मी तुमचीच सेवा भक्ती करत आली आहे। तुम्ही भक्त वत्सल आहात, पण मग माझी लहानशी इच्छा पूर्ण करावी असे तुम्हाला नाही वाटत? तुम्ही थोर आहात, महेश्वर आहात, हे सर्व खरे असले तरी यावेळी माझ्यासाठी म्हणून हे लहानसे काम करा। हिमालयापाशी जाऊन मला मागणी घाला। माझ्या पित्याला तुम्हाला कन्यादान करायचे सौभाग्य प्रदान करा। ही अद्भुत लीला करून तुम्ही आपले यश वाढवा, म्हणजे या लीलाचे वर्णन करून तुमचे भक्त भवसागर तरुण जातील। आपले मनोगत व्यक्त करून पार्वतीने त्यांना पुन्हा नमस्कार केला आणि विनम्र भावाने उभी राहिली। तेव्हा ठीक आहे, मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो असे अभिवचन देऊन शिवजी अंतर्धान पावले। ते तडक कैलासावर गेले। त्यावेळी त्यांच्या मनात पार्वतीची विरहाची रुकरुक होतीच। त्यांनी नंदी आदी गणांना त्वरेने पाचारण केले आणि मी पार्वतीशी विवाह करणार आहे असे सांगितले। ते शुभवृत्त कानी पडताच भैरवादिकांचा आनंद गगनात मावेना। ते अत्यंत सुखी झाले। त्यांनी मंगलवाद्यांचा निनाद करून ते तेथे मोठा उत्सव केला। या सर्वांचा उत्साह पाहून रुद्रदेवांनाही फार आनंद झाला। महादेवाची नटलीला। ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुनी, शिवजींच्या वरदानाने पार्वतीची तपश्चर्या सफल झाली। तिला अगदी कृतकृत्य वाटले। शिवजी अंतर्धान पावल्यावर ती आपल्या सख्यांसमवेत पितृगृही निघाली। मार्गाने चालत असताना ती सतत शिवनामच घेत होती। तिच्या आगमनाचे वृत्त कळताच हिमालय आणि मेनेच्या आनंदाला परिवार राहिला नाही। ते दोघं दिव्य रथात बसून तिच्या स्वागतासाठी पुढे निघाले।
त्यांच्या समवेत मैनाकादी बंधू, राजपुरोहित, आप्तजन व पार्वतीच्या अन्य सखाही होत्या. तिच्या स्वागतासाठी राजमार्गात मंगलवाटाची स्थापना करण्यात आली होती. त्या बटवृक्षाच्या फांद्यांना चंदन, कस्तुरी आदी सुगंधी द्रव्ये लावली होती. नंतर शृंगारण्यात आले होते. ठिकठिकाणी केळीचे खांब उभारले होते. चौकात रांगोळ्या काढलेल्या होत्या. पुत्रवती, सौभाग्यवती स्त्रिया मंगलदीप घेऊन तिला ओवाळण्यासाठी सज्ज होऊन उभ्या होत्या. अनेक प्रकारची मंगलवाद्ये वाजत होती. सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते. राजकन्येला पाहण्यासाठी नागरिक दाटीवटीने व उत्सुकतेने उभे होते. इतक्यात पार्वती नगर वेशीवर आली. तिने नगरात प्रवेश करताच हिमालय व मेण्याला जो आनंद झाला तो काय वर्णावा. ते दोघे तिला भेटण्यासाठी धावले. पार्वती ही व्याकुळ होऊन पुढे आली. तिने व तिच्या सख्यांनी त्या दोघांना नमस्कार केला. त्यांनी तिला अनेक आशीर्वाद दिले. तिला हृदयाशी कवटळले. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. पार्वतीने आपल्या भावाजयाची आणि आप्तजनाची भेट घेतली. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. त्या सर्वांनी तिची प्रशंसा केली. चंदन आणि पुष्पदिकांनी पूजा करून तिला नमस्कार केला. तिच्या जय जयकाराने आसक्त दुमदुमला. त्या समयी देवांनीही आकाशातून पुष्पवृत्ती केली. पार्वतीला सजवलेल्या रथात बसवण्यात आले. तिला वाजत गाजत मिरवणुकीने राजप्रसादाकडे नेण्यात आले. राजपरिवारातील स्त्रियांनी तिला सन्मानाने आत नेले. तिची आरती केली, दृष्ट काढली, मंगलाचर केले. ब्राह्मणांनी तिला अनेक आशीर्वाद दिले. हिमालय आणि मेनेला तर फार प्रसन्न वाटत होते. गृहस्थ श्रमाच्या सार्थक आले तसेच आशीर्वाद दिले. हिमालय आणि मेनाला तर फार प्रसन्न वाटत होते. म्हणून दोघी तिला नारदाला धन्यवाद देत म्हणाले. त्यांनी ब्राह्मणांना, स्तुतिपाठकांना धन दिले. विप्रांना मंगलपाठ म्हणायला सांगितले. नगरात मोठा उत्सव केला. याचकांना दान धर्म केला. ऋषी मुनींचा व देवतांचा आदर सत्कार केला. त्यानंतर हिमालय पर्वतातील सर्वांना घेऊन गंगेवर स्नानासाठी गेला. तेव्हा नानाविध लीला करण्यात तत्पर असलेल्या शिवजींचा नाचणाऱ्या नटाचे रूप घेऊन मेनेजवळ आले. त्यांच्या डाव्या हातात शृंगी, उजव्या हातात डमरू आणि पाठीवर गोदडी होती. त्यांनी लाल वस्त्र परिधान केले होते. या वेशभूषेत त्यांनी मनोहर नृत्य आणि गायन सादर केले. ते पाहून मेना, हिमाद्रीच्या ते उपस्थित असलेले नागरिक मुग्ध झाले. त्याच समयी पार्वतीला आपल्या हृदयात भगवान शंकराचे दर्शन झाले. त्यांचे रूप अलौकिक होते. ते त्रिशूळादी चिन्हांनी युक्त होते आणि फारच सुंदर दिसत होते. त्यांनी सर्व अंगाला भस्म फासले होते. त्यांच्या गळ्यात अस्थिच्या माळा होत्या. सूर्य, चंद्र आणि अग्निरूप 3 नेत्रांमुळे त्यांचे मुख फार तेजस्वी दिसत होते. त्यांनी नागाचे योगपवित धारण केले होते. गौरवर्ण शिवजीचे मनोहर रूप पाहून पार्वती प्रेमविवश झाली. तिला मूर्छा आली व त्या भावावस्थेत असताना शिवजींनी तिला वर मागण्यास सांगितले. तिने नमस्कार करून तुम्ही माझे पती व्हा असे मनोमन सांगितले. तेव्हा तथास्तु अशा आशीर्वाद देऊन ते अंतर्धान पावले. त्याचबरोबर तिला जागृती आली. तिने डोळे उघडून पाहिले तर समोरचा नटनृत्य करताना दिसला. मेना राणीने त्या भिक्षुक नटाला भिक्षा देण्याचे ठरवले. तिने सुवर्णाच्या पात्रात अनेक रत्ने घेतली. ती त्याला देण्यासाठी पुढे गेली. तेव्हा त्याने रत्न न घेता भिक्षा म्हणून पार्वतीची मागणी केली आणि ती पुन्हा नृत्य करू लागला. हे ऐकून मेनेला फार आश्चर्य वाटला. रागही आला. तिने त्याची निर्भत्सना केली. त्याला बाहेर घालून देण्याचे ठरवले. तेवढ्यात हिमालय तेथे आला. मेन्याने त्याला सर्व वृत्तांत सांगितला. त्यामुळे तो संतापला. त्याने आपल्या सेवकांना त्याला बाहेर घालून देण्यास सांगितले. त्या समयी शिवजींनी नटाचे रूप धारण केलेले असले तरी ते परम तेजस्वी दिसत होते. त्यामुळे त्यांच्या अंगाला हात लावण्याचे कोणालाही धाडस झाले नाही. तेव्हा ते लीला वेशधारी शिवजींना पर्वतराजाला आपला प्रभाव दाखवला. त्यांनी एकदम विष्णुरूप धारण केले. मस्तकी मुकुट, कानामध्ये कुंडले आणि कंबरला पितांबर अशा स्वरूपातील श्रीहरींना पाहून हिमालयाला खूप नवल वाटले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या घरी श्रीहरीच्या ज्या फुलांनी पूजा केली होती तीच फुले यावेळेस त्यांच्या मस्तकावर होती. त्यानंतर त्या नटाने चतुर्मुख ब्रह्मदेवाचे रूप धारण केले. त्याचा वर्ण लाल होता. वैदिक सूक्तांचा पाठ करत होते. थोड्याच वेळाने सूर्याच्या स्वरूपात दिसू लागले. मग महाअद्भुत रुद्र रूप दाखवले आणि त्यावेळी साध्वी पार्वती ही त्यांच्या समोर होती. मग तो केवळ तेजोमय रूपात दिसू लागला. याप्रमाणे त्या नटाची अनेक रूपे पाहून हिमालय विस्मयचकित झाला. परमानंद अनुभव लागला. त्यानंतर सुंदर लीला करणाऱ्या त्या भिक्षुकांनी पुन्हा पार्वतीची मागणी केली. त्याला दुसरे काही नकोच होते. शिवमायेने मोहित झाल्यामुळे हिमालयाने त्याचे म्हणणे मांडले नाही. त्यामुळे तो भिक्षुक नट काही न घेताच अंतर्धान पावला. तेव्हा मेना आणि शैलराज यांना भिक्षुक नसून त्यांना रूपाने भगवान शंकर आले होते हे यांची त्यांना जाणीव झाली. त्या प्रसंगानंतर त्या दोघांची शिवभक्ती अधिकच वाढून गेली. शिव विप्रवेशात हिमालयाची भेट घेतली. शिवजींनी विप्रवेशामध्ये आता हिमालयाची भेट कशी घेतली? ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुनी, हिमालय आणि मेना यांच्या मनात शिवजीबद्दल आदर आणि भक्ती आहे. हे जाणून इंद्रादी देव आपसात विचार विमर्श करू लागले. ते म्हणाले, हिमालयाने अनन्य भावाने शिवशक्ती केली आणि आपली कन्या त्यांना दिली तर त्याला परमनिर्वाण पद मिळेल. स्थावर रूप सोडून ते दिव्य रूपाने शिवलोकी जातील. तेथे अनेक उत्तम ते भोग भोगेल. महादेवाची सारूपता प्राप्त होऊन त्याला मोक्ष मिळेल. पण असे होता कामा नये. त्यासाठी त्यांनी काहीतरी करायला हवे. त्यानंतर सर्व देव बृहस्पतीकडे गेले. त्यांनी सर्व वृत्तांत निवेदन केला व
व म्हणाले, गुरुदेव, आमच्या कार्यसिद्धीसाठी तुम्ही हिमालयाकडे जा. येथून जाऊन शिवजीची प्रयत्नपूर्वक निंदा करा. शिवजी शिवाय पार्वती अन्य कोणाशीही विवाह करणार नाही हे उघडे आहे. हिमालयाने आपली कन्या भक्तिभावाने अर्पण केली तर त्याला तत्काळ मोक्ष मिळेल. इंद्रादी हा रत्नांचा आधार आहे. त्याला मोक्ष मिळाला तर सर्वच गडबड होईल. त्याने आपली कन्या अनिच्छेने अर्पण केली म्हणजे त्याला फल, त्याला सावकाश मिळेल आणि तो भूलोकातच राहील. हे ऐकून बृहस्पतींना कानावर हात ठेवले. त्यांनी शिवजींचे स्मरण केले व म्हणाले, छे छे, हे शक्य नाही. तुम्ही सर्व देवी स्वार्थी आहात, दुसऱ्यांच्या हिताचा नाश करणारे आहात. मी शिवजींची निंदा केली तर मला नरक प्राप्त होईल आणि नरकातच राहावं लागेल. शैलराजाने भक्तिपूर्वक कन्यादान केले तर त्याला मोक्षच मिळणार आहे हे खरे आहे. तेव्हा तुमच्यापैकी कोणाला तरी त्याच्याकडे पाठवा. त्याने हिमालयाला समजावून तुमचे काम करावे. मला भरीस घालू नका. किंबहुना तुम्ही सत्यलोकी जा. ब्रह्माजींना सर्व वृत्तांत सांगा, ते तुमचे कार्य करतील. देवगुरूच्या सांगण्यावरून ते सर्व देव माझ्या सभेत आले. त्यांनी मला नमस्कार करून आगमनाचा हेतू सांगितला. मी म्हणालो, देवांनो, मी शिवजींची निंदा करू शकत नाही. शिवनिंदा म्हणजे संपत्तीचा नाश आणि संकटाचे आमंत्रण. हे दुर्दैव कोण ओढून घेईल? म्हणून तुम्ही कैलासावर जा. शिवजींनी संतुष्ट करा आणि त्यांनाच हिमाद्रीकडे पाठवा. त्यांनी स्वतःच आपली निंदा करावी. परनिंदा केली असता नाश व स्वतःची निंदा केली तर यश मिळते असे म्हणतात. माझे म्हणणे ऐकून देव कैलासावर गेले. त्यांनी शिवजींना वंदन केले, त्यांची स्तुती केली. ते संतुष्ट आणि प्रसन्न आहेत हे पाहून त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांच्या प्रस्तावाला शिवजींनी हसून संमती दिली. त्यामुळे आनंदित झालेले सर्व देव त्यांची प्रशंसा करून स्वस्तीने गेले. त्यानंतर शिवजीची ब्राह्मणाचे रूप घेऊन हिमालयाच्या राजसभेत प्रवेशले. त्यावेळी तेथे पार्वती, हिमाद्रीचे बंधू, मानववरील सर्व काही उपस्थित होते. शरीरावर दिव्य वस्त्रे, भाळी उज्ज्वल तिलक, एका हातात दंड, छत्र एका हातात, स्फटिकमण्याची माळ, गळ्यात शाळीग्राम आणि मुखाने भक्तिपूर्वक हरिनाम घेतलेल्या असलेल्या त्या दिव्य तेजस्वी ब्राह्मणाला पाहून हिमालय बांधवासह उठून उभा राहिला. त्याने आदरती नमस्कार केला. पार्वतीनेही नमस्कार केला. हे द्विज रूपाने आलेले शिवजीच आहेत हे तिच्या तत्काळ लक्षात आले. तिने त्याचे मनोमन स्तुती केली व पुन्हा प्रणाम केला. ब्राह्मणाने सर्वांना आशीर्वाद दिला व विशेष करून मनातल्या मनात पार्वतीला शुभेच्छा दिल्या. हिमालयाने त्या ब्राह्मणाचा यथेचित सत्कार केला. मधुपकारदी सामग्री दिली. त्यानेही ते अतिथी स्वीकारली. मग हिमालयाने त्याची प्रेमपूर्वक पूजा केली. त्याला कुशल वृत्त विचारले तेव्हा ब्राह्मण म्हणाला, शैलराज, मी वैष्णव ब्राह्मण आहे. ज्योतिषवृत्तीचा असून उदरनिर्वाह करतो. पृथ्वीवर सर्वत्र हिंडतो. गुरुदेवाच्या कृपेने मला मनावेगाने कोठेही जाता येत नाही. मी सर्वज्ञ आहे. कोठेही जाता येते. मी सर्वज्ञ आहे, शुद्ध आत्मा आहे, दयाळू आहे, परोपकारी आहे, दुसऱ्यांचे विकार हरण करणार आहे. तो आपली कन्या शंकरांना देणार आहेस असे समजले म्हणून मुद्दाम येथे आलो बाबा रे. तुझी कन्या कमळासारखी कोमल आहे, सुंदर देह असलेली आहे, उत्तम लक्षणांनी संपन्न आहे. हिला कुरूप, गुणहीन आणि जटाधारी शिवजींना देण्याची इच्छा का करतोस? ते आश्रयरहित आहेत, असंग आहे, स्मशानात राहतात, शरीरावर सर्प बाळगतात, सर्पाचीच आभूषणे धारण करतात, ते वस्त्र घालत नाही, शरीरही स्वच्छ ठेवत नाही, सर्वांगांना भस्म लावतात, नेहमी योग साधनेत मग्न असतात, कुपात्र, कुशील, क्रोधी, कुमार्ग परायण आणि कुलहीन आहेत. यांचे वय किती आहे हेही कोणाला माहिती नाही. त्यांच्या मस्तकी घाणेरडा जटाभार आहेत. नेहमी भिक्षा मागत हिंडत फिरत असतात. उग्र स्वभावाचे आहेत, दिसायला भयंकर आहेत आणि भल्या बुऱ्याची त्यांना चाड नाही. वाटेल ते कोणालाही देऊन टाकतात आणि योग्यता पाहत नाही. सर्वांनाच आश्रय देत राहतात. वैदिक मार्गाचा त्यांनी त्यागच केलेला आहे. अशा विरुद्ध वराला कन्यादान करण्याचा विचार तू करू शकतोस? हिमाद्री, तू नारायण कुलूत पण आहेस, ज्ञानी हास, विद्वान आहेस. मी येथे येऊन जो अंतर्धान तुला सांगतो त्या मागची तळमळ लक्षात घे. तू ज्यांना कन्या देऊ इच्छित आहेस ते शिवजी पार्वतीशी विवाह करण्याच्या पात्रतेच आहेत का? हे आपल्या कन्येला सुखी ठेवतील का? यावर पुन्हा पुन्हा विचार कर, अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ येईल. सर्व लोकांमध्ये हसे होईल. शिवजींना माता, पिता, आतप्त, बांधव कोणीही नाही. ते एकटे आहेत. त्यांचा जन्म कुठं झाला आहे, त्यांचे माता पिता कोण आहेत हे काहीच माहीत नाहीये. ते दारिद्र्य आहेत, धनहीन आहेत, त्यांच्याजवळ एक पैसा नाही. तू धनाढ्य आहेस पण तुझ्यापाशी रत्नांच्या राशी आहेत, अर्थात तुझी आणि त्याची बरोबरी होऊ शकत नाही. म्हणून अजूनही वेळ गेली नाही. पार्वतीला स्वतःचे हित कळत नसले तरी तू तिचा पिता असून तिच्या हिताचा विचार करायला हवा. एकुलती एक कन्या असून तू तिचा प्रत्येक हट्ट पुरवणार की काय? ते काही नाही. याबाबत तू मेना राणीचा, आपल्या पुत्रांचा, बांधवांचा आणि पुरोहिताचा विचार घे. पार्वतीला तिचे मत विचारू नकोस. तिला शिवजींच्या गुणदोषाची पारख नाही. त्यानंतर विप्रवेशातील शिवजींनी हिमालयाकडे भोजन करून स्वस्थानी प्रसवले. हे स्वतः हिमालयाची विप्रवेशात जे शिव आलेले होते ते हिमालयाला सांगत आहे की हे हिमालयाचं मन काय आहे, तर त्याचं मन काय डगमगतं अशी साक्षात शिवजीने हिमालयाची परीक्षा घेण्याचे ठरवले. तर हे सर्व कोण बोलत आहे?
की त्याला माता पिता नाही, तो घाणेरडा आहे, तो नेहमी भिक्षा मागतो, तो दिसायला पण भयंकर आहे, कोणाला पण काही पण देऊन देतो, आणि तू तुझी मुलगी चांगल्या ठिकाणी दे, तो दारिद्र्य आहे, तू धनाढ्य आहे, तुझ्या घरी राशीच्या खाणी आहेत, धनाच्या खाणी आहेत, तो धनहीन आहे, त्याच्याजवळ काही नाही, याच्याबाबत तू विचार कर. हे कोण बोलत आहे? साक्षात शिव हिमालयाला बोलत आहे. पार्वती माताचे पिता हिमालय यांना बोलत आहे की आता ते काय म्हणतील. विप्रवेशावर आलेले, विप्रवेशात हिमालयाला भेटायला आलेले साक्षात शिव हे सर्व हिमालयाला, पार्वती मातेच्या पित्याला हे सर्व हकीकत बोलत आहेत. आता शिवजींनी सप्तऋषींना हिमाद्रीकडे पाठवले. आता शिवजींनी स्वतः सप्तऋषींना हिमाद्रीकडे पाठवले. आता ते काय म्हणत आहेत ते ऐका. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, ब्राह्मणाचे बोलणे ऐकून मेनेला फार दुःख झाले. तिला चैन पडेना की तो ब्राह्मण कोण आला होता, विप्रवेशातील तो कोण आला होता. तो बोलत होता की त्याचे माता पिता नाही, त्याचा आयु काय आहे, काही नाही, तो भला मोठा काही पण कोणाला जे मागतो ते देऊन टाकतो, तो धनहीन आहे, दारिद्र्य आहे, घाणेरडा आहे, त्याच्या मस्तकावर नेहमी घाणेरडा आहे, असं तसं बोलत होतं. तर पार्वती मातेची आई मैनाला चैन पडत नव्हती. मेनेला फार दुःख वाटत होतं की हा जो आलेला आहे विप्रवेशात हे काय सांगत आहे, आणि आपली मुलगी काय हट्ट करत आहे शिवजींचाच पती करायचा, शिवजीलाच मी पती मानलेले, आता काय करायचे काय नाही. हे मेना राणीला खूप विचारात पडली. ती हिमालयाला म्हणाली, म्हणजेच तिच्या नवऱ्याला म्हणाली. मेना राणी हिमालयाला म्हणाली, महाराज माझे म्हणणे ऐका, त्यामुळे सर्वांना सुख होईल. वैष्णव ब्राह्मणांनी शिवजींबद्दल जे काही सांगितले ते ऐकून माझे मन फार व्यथित झाले आहे, फार दुःख झालेले आहे. काय करू मला काही समजत नाही. येथे येऊन खोटे कसले कशाला बोलेल का, त्याचा काय लाभ, त्याच्या बोलण्यावर विश्वास नसेल तर शिवपती ऋषींना विचारून पाहूया. अशी ती राणी हिमालयाला म्हणाली की आपण अजून कोणी ऋषी आहेत त्यांना विचारून बघू. हे तर बोलतच आहे, विप्रवेशातील जे कोणी आलेलं होतं ते तर बोलतच आहे की शिवजी असे शिवजी तसे, तर आपण दुसऱ्या ब्राह्मणांना विचारून बघू. जशी आपण कुंडली मुला मुलींची काढतो आणि मुला मुलींचे एका ब्राह्मण दुसरे असं सांगतो की याच्यात मंगळ आहे, त्याच्यात हे आहे, त्याच्यात गुरु आहे, त्याच्यात ती पूजा करा, त्याची ही पूजा करा. आई सर्वात जास्त आई चिंतित असते. आपल्या मुला मुलींचे ज्या वेळेस लग्न होते तर पितापेक्षा सर्वात जास्त चिंतित आई असते. तर आई काय करते, या ब्राह्मणाकडे, या ब्राह्मणाने असं सांगितलं का मग दुसऱ्या ब्राह्मणाकडे आपण जाऊ आणि कुंडलीमध्ये काही दोष तर नाही आणि दोष नाही निघाला मग आपण या मुलीचं लग्न या मुलाशी करू. तशी हे मेना राणी आपल्या पार्वती मातेला जेव्हा शिवजी पार्वती माता शिवजींनाच आपला पती मानण्याचं ठरवलेलं आहे, तर आता मैना राणीला खूप हे वाटतंय की मनात दुःख वाटतंय की आपली मुलगी काय हट्ट धरून बसली की शिवजीच माझा पती आहे असं आहे, पण हे लोक काहीतरी बोलत आहे. आणि आता हा विप्रवेश पण आला, तो पण शिवजींबद्दल भलं बुरं बोलत होती, तर तिला खूप दुःख होत होतं. तिला बेचैन होऊन गेली, फार दुःख होऊन गेली. आणि जो विप्रवर आलेला होता तर तो खोटं कशाला बोलेल, त्याने बी तो खरंच सांगितलं. आता हे विप्रवराने जे सांगितलं ते तर खरंच आहे, पण आपण अजून दुसऱ्या ब्राह्मणाला विचारून बघू की त्याच्यावर विश्वास आपला जर बसला तर ठीक आहे, अशी मैना राणी बोलत होती हिमालयाला. त्याच्या बोलण्यावर विश्वास नसेल तर शयपती ऋषींना विचारून बघूया. त्या ब्राह्मणाच्या सांगण्यानुसार रुद्र खरोखरच कुरूप आणि कुशल असतील तर माझी सुलक्षणी कन्या पार्वती त्यांना का म्हणून द्यायची. तुम्ही माझे ऐकले नाही तर मी जीव देईन, अशी ती मैना राणी हिमालयाला म्हणत होती. माझं नाही ऐकणार तर मी मरून जाईल असे ती म्हणत होती. पाहिजे तर माझी कन्या शंकरांना देणार नाही, विष खाऊन मरून जाईल, पार्वतीला बांधून वनात घेऊन जाईल, किंवा दोघी जण महासागरात बुडून जाल, दोघी जण विष खाऊन मरून जाणार, पण मी माझी मुलगी शंकरांना देणार नाही, अशी ती मैना राणी हिमालयाला म्हणाली. त्यानंतर ती शोक व्याकुळ होऊन क्रोधागरात गेली आणि तिने अंगावरचे दागदागिने काढून फेकून दिले. जमिनीवर पडून मोठमोठ्याने रडू लागली. मेनेची अवस्था पाहून शिवजींना सप्ती ऋषींचे स्मरण केले. ते सर्व तत्काळ उपस्थित झाले. हे मेनूची अवस्था बघून शिवजी काय केले, शिवजींनी सप्तऋषींचे स्मरण करून घेतले आणि तत्काळ उपस्थित झाले. त्यांच्या समावेत अरुंधती आली. शिवजींनी ध्यान विसर्जित केले. सप्तऋषींनी त्यांना नमस्कार केला आणि त्यांची स्तुती करून म्हणाले, भगवान तुम्ही आमचे स्मरण केले हे आमचे अहोभाग्य. तुमच्या कृपेमुळे आम्ही या श्रेष्ठ पदावर आहोत. आम्ही तुमचे सेवक आहोत. आमच्यासाठी काय आज्ञा आहेत. शिवजी म्हणाले, महर्षिणो, मी एका विशिष्ट कारणासाठी तुमचे स्मरण केले आहे. माझी जी 8 रूपे सांगितली ती सर्व जगाच्या कल्याणासाठी आहेत. ते हे तुम्हाला माहीतच आहे. लोकावर उपकार करण्यासाठी आणि मी विशिष्टपणे सिद्ध होत असतो हेही तुम्ही जाणता.
सध्या तारकासूर देवांना फारच त्रास देत आहे. ब्रह्माजींनी त्याला विकट वरदान दिलेले आहे, त्यामुळे तो कोणालाही आवरला जात नाही. त्याच्या वधाकरता मी पार्वतीबरोबर विवाह करण्याचे ठरवले आहे. माझ्या प्राप्तीसाठी तिने कठीण तपश्चर्या केली आहे. भक्तांच्या कामना पुरवणे हे माझे ब्रीद आहे. जो भक्त माझी कामना करतो, जो भक्त मला शिवलिंगाला जल अर्पण करतो, बिल्वपत्र अर्पण करतो, फुले अर्पण करतो, दगड अर्पण करतो, तांबूल अर्पण करतो, दक्षिणा अर्पण करतो, पानचा विडा अर्पण करतो, धतुरा अर्पण करतो आणि तांदूळ तीळ अर्पण करतो, जवस अर्पण करतो, शहद अर्पण करतो, उसाचा रस अर्पण करतो, त्या सर्व भक्तांच्या मी सर्व इच्छा लगेच पूर्ण करतो. म्हणून मला या माझ्या पार्वतीने खूप काही तपश्चर्या केली आणि त्या भक्तांच्या कामना पुरवणे हे माझं ब्रीद आहे, म्हणजे हे माझं अटल लक्ष आहे. म्हणून मी तुमचे मनोरथ पूर्ण करण्याचे ठरवले आहे. मी भिक्षुकीच्या रूपात गेलो होतो हिमालयापाशी, त्याच्याकडे तिची मागणी केली होती, पण तेव्हा पार्वतीचा माझ्याशी विधीपूर्वक विवाह लावून द्यावा ही त्यांची इच्छा होती. त्यानंतर देवांच्या सांगण्यावरून मी वैष्णव ब्राह्मणाचे रूप घेऊन त्याच्या घरी गेली. तेथे शिवनिंदा केली, मीच माझ्या मुखाने शिवनिंदा केली. त्यामुळे हिमालय आणि मेना यांच्या माझ्यावरील भक्ती कमी झाली. आता त्यांचा भेद बदलतो आहे. पार्वती मला द्यावी असे त्यांना वाटत नाही, पण मला तिच्याशी विवाह करायचा आहे. मी तिला तसा वर दिलेला आहे. म्हणून तुम्ही माझ्या वतीने तेथे जा, हिमालय आणि मेना यांची समजूत घाला, कार्यसिद्धी होईल असे करा. शिवजींच्या आज्ञेनुसार दिव्य ऋषी सप्त ऋषी अरुंधतीसह तेथून निघून गेले. हे महादेवाने सप्त ऋषींचे स्मरण केले आणि सप्त ऋषी तिथे प्रकट झाले आणि शिवजींनी आज्ञा दिली की तुम्ही मेना राणीच्या घरी जा, हिमालयाजवळ जा आणि माझ्याबद्दल कार्यसिद्धी होऊ द्या आणि पार्वती मातेचा आणि पार्वतीचं माझं लग्न विवाह होऊ द्या असे तुम्ही कार्य करा. तेव्हा आकाश मार्गाने हिमालयाच्या नगराकडे गेले. ते दिव्य नगर पाहून त्यांना फार आश्चर्य वाटले. ते परस्पराशी बोलू लागले, शिवजींनी आपल्याला या कार्यासाठी नियुक्त केले म्हणून आपण खरोखरच धन्य झालो. त्याच्यामुळे आपल्याला ही नगरी पाहणेच भाग्य लाभेल. ही नगरी अलकापुरी, अमरावती, नागांच्या भोगावती नगरीपेक्षाही नितांत पाहण्याचे भाग्य लाभले. ही नगरी अतिशय सुंदर होती. स्फटिक मण्यांनी बनवलेली सुंदर सुंदर घरे होते. त्यांच्या समोर प्रांगणे चित्रविचित्र सुंदर होती आणि या मण्यांनी सजवलेली होती. येथील घरात सूर्यकांत चंद्रकांत मणी आहे, स्वर्गातील वृक्ष आहे, मण्यांनी सजवलेली होती. येथील घरात सर्व घर बहरलेले होते. येथे सर्वत्र लक्ष्मीचा निवास आहे असे वाटत होते. येथे सुंदर सुंदर पोपटे हसणे आहेत, हंस आहेत, विहिरी आहेत. येथे सर्वत्र लक्ष्मीच जिकडे तिकडे सुंदर सरोवरांमध्ये दिसत होती. मनोहर उद्याने वाटत होती. त्यात देवगणांना अप्सरांना स्त्री आणि पुरुष विहार करत आहे. एखाद्याने हे नगर पाहिले नाही तोपर्यंत त्याला स्वर्ग पाहण्याची इच्छा होईल. हे नगर पाहिल्यानंतर स्वर्ग दर्शनाची इच्छा करण्याचे प्रयोजन उरणार नाही असे वाटत होते. अशा प्रकारे एकमेकांशी वार्तालाप करून ते श्रेष्ठ ऋषी सप्त ऋषी हिमालयाच्या वैभव संपन्नी प्रसादापाशी आले. त्यांना पाहून हिमाद्री स्वागतासाठी स्वतः पुढे आले. हिमाद्री स्वागतासाठी पुढे आले. त्यांना सर्वांना नमस्कार केला. उत्तम आसनावर बसवले, त्यांची पूजा केली, आदरातिथ्य केले आणि त्यांच्या अनुमतीने आसन स्वस्थ केले. विनम्रतेने हात जोडून म्हणाले, तुम्हा विष्णुरूपी महात्म्याचे पवित्र चरण माझ्या घराला लागले असे बोलत होते. त्यामुळे माझे जीवन सफल झाले आहे. मला खरोखरच कृतकृत्य वाटत आहे. तुम्ही पूर्ण काम आहात तरीही माझ्याकडे आलेले आहात, म्हणून मज सेवका योग्य काय कार्य आहे ते निसंकोच सांगा. ते केल्याने मी धन्य होईल असे हिमालयाने त्या सप्त ऋषींना सांगितले. आता वसिष्ठांचा हिमालयाला काय उपदेश आहे ते ऐकूया. वसिष्ठांचा हिमालयाला उपदेश. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, हिमालयाने सप्त ऋषींची पूजा केली व त्याच्या आगमनाचा हेतू विचारला. तेव्हा ते म्हणाले, शैलराज, भगवान शंकरांना जगाचा पिता आणि पार्वतीला जगन्माता समजतात, म्हणून तू शिवजींनाच आपली कन्या दे, त्यामुळे तू जगद्गुरूचाही गुरु होशील. तेव्हा हिमालय दोन्ही हात जोडून म्हणाले, सप्त ऋषीनो, तुम्ही जे म्हणता ते मला मान्य आहे, पण थोड्याच वेळापूर्वी एक वैष्णव ब्राह्मण आला होता. त्याने शिवजीबद्दल विपरीतच गोष्ट सांगितल्या. त्यामुळे पार्वती मातेची बुद्धी फिरली. पार्वतीच्या मातेची बुद्धी फिरली. मेना राणीची बुद्धी फिरली. ती नाही म्हणत आहे, योग्य साधनेत रममाण होणाऱ्या रुद्रदेवाशी आपल्या कन्याचा विवाह करू द्यायचा नाही, नाहीतर मी माझा प्राण देईल असे ती म्हणत आहे असे तिने ठाम निश्चय केला आहे. फार तिला क्रोध आल्यामुळे मलिन वस्त्र नेसून ती क्रोध घरात गेली आहे. सर्व दागिने तिने फेकून दिले आणि जोरजोराने आक्रोश करून रडत आहे. तिचा हट्ट कायम आहे. कितीही समजावून सांगितले तरी तिची समजूत पटत नाही. पर करू काय सांगू अजून तुम्हाला. माझ्याही बुद्धीत बदल झाला आहे. भिक्षुक शिवजींना कन्या देऊ नये असे मला वाटू लागले आहे. आपले मनोगत व्यक्त करून हिमालय स्तब्ध बसला. सप्त ऋषींनी शिवमायेचे मोठे कौतुक वाटले. त्यांनी अरुंधतीला मेना राणीकडे पाठवले. अरुंधती तिच्या भेटीस गेली तेव्हा पार्वती तेथेच होती. मेना शोकाने मूर्छित पडली होती. अरुंधती मधुर वाणीने म्हणाली, मेने, उठ, मी अरुंधती आहे, तुला भेटण्यासाठी येथे आलो आहे. दयाळू सप्त ऋषी आले आहेत बघ.
अरुंधतीचे बोलणे ऐकून मेना पटकन उठून बसली. लक्ष्मी समान तेजस्वी अशा साध्वीला तिने वाकून नमस्कार केला व म्हणाली, आज आमचे भाग्य उदयाला आले म्हणून जगदंड वसिष्ठांची पत्नी आमच्या घरी आली. मी तुमची दासी आहे. माझ्यावर कृपा करा. मला तुमची कन्या समजून जी सेवा करायची असेल ती हक्काने सांगा. तुम्ही सांगाल ते काम मी करेन. अरुंधतीने मेनीची नीट समजून घातली. इकडे सप्तऋषी हिमालयाशी वार्तालाप करत होते. तिकडे अरुंधती मेनूशी वार्तालाप करत होती. त्याला सर्व गोष्टी समजावून सांगत होते. ते म्हणाले, शैलेंद्रा, अम्मा तुला शुभकारक गोष्ट सांगत आहे. तू शिवजींना पार्वतीने देऊन त्यांचा सासरा हो. शिवप्रभू सर्वांचे ईश्वर आहेत. ते कोणाकडे याचना करत नाही. त्यांना स्त्रियांविषयी जराही उत्सुकता नाही. तरीही तारकासुराच्या वधासाठी ब्रह्माजींनी त्यांना मोठ्या प्रयत्नाशी तुझ्या कन्येशी विवाह करण्याचे आग्रह केला आहे. पार्वतीने त्याच्या प्राप्तीसाठी खूप मोठे तप केले म्हणून त्यांनी तुला खूप मोठे तप केले आहे. तुझ्या कन्येने विवाह करण्याशी राजी केले आहे. पार्वतीने त्यांच्या प्राप्तीसाठी तप केले म्हणून त्यांनी तिला मी तिचे पाणी ग्रहण करेन असा वर दिला आहे. या दोन कारणांमुळे ते विवाहाला तयार आहेत. तेव्हा हिमालय थोडेसे हसून भीत म्हणाले, हे विभो, शिवजीकडे कोणतेही राजेचित्त सामग्री नाही. त्यांच्याकडे घर नाही, ऐश्वर्य नाही, कोणीही बांधव नाही. अशा अत्यंत अलिप्त योगीश्वरांना आपली सर्व गुण संपन्न कन्या द्यायला माझे मन तयार होत नाही. त्याला मी काय करू? तुम्ही वेदाधिवाती ब्रह्माजींचे पुत्र आहात. या संदर्भात विचार करून काय ते सांगा. जर एखाद्या पित्याने कामाने, मोहाने, भीतीने वा लोभाने आपली कन्या प्रतिकूल वराला जर दिली तर त्याला नरक यातना होतात. सर्व बाजूने विचार केल्यावर शिवजी हे पार्वतीसाठी अनुरूप वर नाहीत असे मला वाटत आहे. आता माझी कन्या त्यांना का द्यावी हेच तुम्ही सांगा. तेव्हा महर्षी ऋषी, सप्तऋषी, वशिष्ठ म्हणाले, शैलराज, मी तुला हितकारक असेच सांगणार आहे. माझे म्हणणे धर्माला अनुकूल आहे. इह परलोकी सुखदायक असणार आहे. हे लक्षपूर्वक ऐक. शास्त्र जाणणारे ज्ञानी लोक बोलण्याचे 3 प्रकार मानतात. पहिल्या प्रकाराचे बोलणं असत्य आणि कानाला गोड वाटणारे असते, पण हे अंतिम इथावह नसतं. बुद्धिमान शत्रू अशा प्रकारे बोलतात. दुसऱ्या प्रकारचे बोलणे कानाला कठोर वाटणारे असते, पण ते अतिसुख परिणाम देणारे असते. दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार करणारे धर्मशील व दयाळू बांधव अशा प्रकारे बोलतात. तिसऱ्या प्रकारचे बोलणे सत्याचेच साररूप कानाला अमृतासमान वाटणारे असते, पण अत्यंत हित असते. हा तिसरा प्रकार सर्वात श्रेष्ठ होय. नीतिशास्त्रांमध्ये या 3 प्रकाराविषयी विस्तृत माहिती दिलेली आहे. यातील कोणत्या प्रकारे बोलून मी तुझी समजूत घालू ते सांग. म्हणून तू त्याप्रमाणे शिवजीकडे लौकिक संपत्ती नाही, पण कुबेर त्याचा दास आहे. पण कुबेर ज्याचा दास आहे त्यांना तू दारिद्र्य कसं म्हणू शकशील? कुबेर ते स्वतः कुबेराचे दास आहेत. कारण कुबेरजींनी ज्या वेळेस चोर होते, कुबेर एक चोर होते, जुगारी होते. त्यांनी ज्या वेळेस शिवतीर्थ जे असतं, शिवभोजन असतं. कुबेर जेव्हा चोर होते लहानपणी, पण त्यांना जेव्हा वेळेस त्यांचे माता पित्यांनी घराबाहेर काढून दिले गुणनिधीला, गुणनिधी हे एक कुबेरच होते. तर कुबेराला त्यांच्या माता पित्यांनी जेव्हा बाहेर काढून दिले तर त्यांनी काही खायच्या आशेने महादेवाच्या मंदिरात गेले आणि महादेवाच्या मंदिरात खूप जण पूजा करत होते. ती कुबेराने ती पूजा त्यांच्या डोळ्यांनी पाहिली. त्याने कधी लहानपणापासून तो मोठा झाला तोपर्यंत त्याने कधी आंघोळ केली नाही, स्नान केली नाही, संध्या केली नाही. शिवजी काय आहे त्याला माहिती नाही, मंत्र जप कधी माहिती नव्हते कुबेराला, पण गुणनिधी हा कुबेरच आहे. तर त्या कुबेरने महादेवाच्या मंदिरात ज्या वेळेस अंधार होता तर त्याचं वस्त्र फाडून एक दिवा लावला आणि त्या दिवा लावल्याने कुबेरजीवर साक्षात शिव प्रसन्न झाले. आणि त्यावेळेस कुबेराला माहीत नव्हते की हे शिव आहे, कारण त्याने संध्या उपासना कधी केली नाही. शिवजी कोण आहे त्याला माहिती नाही, शिवाच्या कथा त्याला कधी माहिती नाही. त्यावेळेस त्याचं नाव गुणनिधी होतं आणि त्या गुणनिधीला काहीच माहिती नव्हतं. आणि त्या गुणनिधीने ज्या वेळेस त्या जन्मात त्याने त्याचं वस्त्र फाडून शिवलिंगासमोर एक दिवा लागला, शिव प्रकट झाले. पण त्याने त्यांच्या उजळ पडताच उजेर पडताच गुणनिधीने खूप आरोळ्या मारल्या आणि आरोळ्या मारून लोक जमा झाले. आणि त्या सर्व जमा झालेल्या लोकांनी गुणनिधीला एवढे मारले की ते गुणनिधी मरून गेला. आणि मरण पावल्यानंतर तो यमलोकात गेला, मृत्यूलोकात गेला. पण मृत्यूलोकामध्ये शिवगण आले की हा आमचा माणूस आहे, याने काहीच पाप केलेले नाही आहे. तर यमलोकामधून यमदूत म्हणतात की याने कधी स्नान संध्या केली नाही, उपासना केली नाही, कधी शिवजीचं नामस्मरण केलं नाही. आणि हा तुमचा गण कसा झाला, हा शिवगण कसा झाला? हा तर यमाचा गण झाला. त्यावेळेस शिवगण म्हणाले, याने शिवलिंगासमोर याचे वस्त्र फाडून एक दिवा लावला होता म्हणून शिव याच्यावर प्रसन्न झाले, याचे सर्व पापांचा नाश झालेला आहे. तर आता शिवजी याच्यावर प्रसन्न होऊन याला बोलवलं आहे शिवजीजवळ. त्याला शिवलोकाची प्राप्ती झाली. आणि ज्या वेळेस शिवगण कुबेराला गुणनिधी घेऊन गेले शिवजीजवळ, त्यावेळेस शिवजीने त्यांना असा वर दिला की तू कुबेराचा दास होशील, दासांचा दास होशील, तू वाटेल ते करशील. कारण तुने अंधाराच्या वेळेस तुझे वस्त्र फाडून मला
अंधाराच्या वेळेस वस्त्र फाडून तुझे वस्त्र फाडून दिवा लावला होता, त्यामुळे तू यक्षपती होशील, कुबेराचा दास होशील आणि मी नेहमी तुझ्याजवळ माझं वास्तव्य होईल. शिवजींनी सांगितले की माझं वास्तव्य कुठे राहील? कुबेराजवळ. म्हणून जो कोणी कुबेराचा सकाळ संध्याकाळ 108 माळा करतो, ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य अधिपतये धनधान्य समृद्धी मे देही देही दापय स्वाहा, जो कोणी या मंत्राचा सकाळ संध्याकाळ जप करेल त्यांच्या घरात साक्षात कुबेरजी शिवशक्ती विराजमान राहतील आणि महालक्ष्मी त्यांच्या घरी नेहमी सतत राहील. 7 जन्माचे दुःख दारिद्र्य त्यांचे दूर होईल असे स्वतः शिवाने सांगितले. आणि जो कोणी कुबेरजीचा थोडासा पण मंत्र श्रवण करून घेईल त्याला संपूर्ण शिवपुराणाच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल असे स्वतः शिवाने सांगितले आहे. पण तो शिव जो कुबेराचा दास आहे त्यांना तू दारिद्र्य आहे असं म्हणतो आहेस. ते दारिद्र्य नाही, ते साक्षात कुबेराचे दास आहेत असे हिमालयाला त्या सप्त ऋषींनी सांगितले की कुबेर ज्याचा दास आहे त्यांना तू दारिद्र्य कशी म्हणू शकतो? तू दारिद्र्य म्हणू नाही शकत, कारण कुबेर त्यांचे दास आहेत. आणि शिवजींनी स्वतः सांगितले की मी नेहमी कुबेराजवळ विराजमान राहील. त्यांचे मन तत्वज्ञानाने महासागरात बुडाले असते. ते जे ज्ञानाचे अधिपती आहेत, ज्ञाननंदाचे अधिपती आहेत, ते सर्वांचे ईश्वर आहेत. त्यांना बाह्य अर्थात लौकिक संपत्तीची काय इच्छा असणार? दीन दुखी अशा वराला कन्या दिल्याने पिता कन्याघाती होतो असे तुझे म्हणणे आहे. पण जे भुवयाच्या हालचालीने सृष्टीची निर्मिती करणारे, पालनसंहार करणारे समर्थ आहेत, ज्यांना गुणातीत परमात्मा प्रकृतीच्या पलीकडील परमेश्वर असे म्हटले जाते, जे ब्रह्मा विष्णू रुद्र या त्रिविध रूपात प्रख्यात आहेत, ते शिवजींना तू निर्धन आहे दुःखी कसे म्हणू शकतो? असे सप्त ऋषींनी हिमालयाची समजूत घातली. ब्रह्मलोकात निवास करणारे ब्रह्माजी, क्षीरसागरात राहणारे विष्णू, कैलासवासी हर हर महादेव या सर्व नामांचा जप करणारे, शिवजीची विभूती लावणारे, गळ्यात रुद्राक्ष घालणारे आणि मुखामध्ये ओम नमः शिवाय नाम करणारे, तू त्यांना दारिद्र्य कशी काय म्हणू शकेल? शिवप्रभूंपासून प्रकट झालेली प्रकृती ही सुद्धा आपल्या अंशाने 3 प्रकारची रूप धारण करते. वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती त्यांच्या मुखातून प्रकट झालेली आहे. सर्व संपत्तीचे स्वरूप असलेली सौंदर्यशालिनी लक्ष्मी माता त्यांच्या वक्षस्थलातून आविर्भूत झालेली आहे. शिवा काली देवीने देवाच्या एकत्रित झालेल्या तेजातून स्वतःला प्रकट केले आहे आणि असुरांचा निपात करून सुरगणांना स्वर्गाचे राज्य परत मिळवून दिलेले आहे. साक्षात लक्ष्मी त्यांच्या जवळ आहेत आणि तू त्यांना दारिद्र्य कसे म्हणू शकशील? जो कोणी लक्ष्मीचे महालक्ष्मी अष्टक बोलतो तरी सुद्धा शिवजी त्यांच्यावर प्रसन्न होता असे स्वतः शिवाने सांगितले. ज्या घरात लक्ष्मी अष्टकचे पठण होते, श्री सूक्तचे पठण होते, कनकधारा स्तोत्राचे पठण होते, शिवचालिसाचे पठण होते, शिवलीला अमृताच्या अक्रवाद्याचे पठण होते, प्रदोष व्रताची पठण होते, ओम नमः शिवाय या मंत्राचे पठण होते, त्या घरात दुःख दारिद्र्य कष्ट होणार नाहीत. आणि तू सांगतोय की ते दारिद्र्य आहे, त्यांच्याजवळ सर्व काही विराजमान आहे. 33 कोटी देवी देवता त्यांच्याजवळ विराजमान शिवलिंगावर अवतरलेले आहेत असे सप्त ऋषींनी शिवाला सांगितले. आणि जो कोणी महालक्ष्मी अष्टक शिवासमोर म्हणेल तरी सुद्धा त्याच्यावर महालक्ष्मी अत्यंत प्रसन्न होईल, धनधान्याचे भंडार भरलेले राहतील. नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरी सर्वपापहरे दैवी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञ सर्ववर्धे सर्वदुष्ट भयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धिबुद्धी प्रते देवी भोक्तिमोक्ति प्रदायिनी मंत्रपूते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगिजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूल सूक्ष्मे महोरुद्रे महाशक्ती महोदरे महापापहरे दैवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मासीनस्तैवी परब्रह्मी स्वरूपिणी परमेशी जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबधरे देवी नानालंकार भूषिते जगस्थिते जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी अष्टकं स्तोत्रं पठेत भक्तिमानर एककाल पठे नित्यं महापाप विनाशनं द्विकाल पठे नित्यं धनधान्य समर्पणं त्रिकाल पठे नित्यं महाशत्रु विनाशनं महालक्ष्मी प्रसन्नं वर. ब्रह्मलोकात निवास करणारे ब्रह्माजी, क्षीरसागरात राहणारे विष्णू आणि कैलासवासी हर या सर्व शिवजींच्याच विभूती आहेत. शिवप्रभूंपासून प्रकट झालेली प्रकृती ही सुद्धा आपल्या अंशाने 3 प्रकारची रूपे धारण करते.
वाणीची अधिष्ठात्री देवता सरस्वती ही त्यांच्या मुखातून प्रकट झाली आहे. सर्व संपत्तीचे स्वरूप असलेली सौंदर्यशालिनी लक्ष्मी त्यांच्या वक्षस्थलातून आविर्भूत झाली. तर शिवा काली देवीने देवाच्या एकत्रित झालेल्या तेजातून स्वतःला प्रकट केले आणि असुरांचा निपात करून सुरगणांना स्वर्गाचे राज्य परत मिळवून दिले. ही शिवादेवी लीला शक्तीने प्रेरित होऊन आणि आपल्याच अंशाने अनेक रूपे धारण करून देवांची, ऋषींची, भक्तांची कार्य सिद्ध करते. मागील कल्पात तिने दक्ष कन्या सती म्हणून जन्म घेतला. त्याने शिवजीबरोबर तिचा विवाह करून दिला. पित्याच्या यज्ञात पतीचा अपमान झाल्यामुळे तिने योग बलाने देह त्याग केला. तीच कल्याणमयी शिवा या कल्पात मेना राणीच्या पोटी पार्वतीच्या रूपाने प्रकट झाली. हिमालया प्रत्येक कल्पात बुद्धिरूपा दुर्गा हीच ज्ञानजनाची श्रेष्ठ माता असते. ती नेहमी सिद्धदायिनी, सिद्धिरूपिणी आहे. भगवान हर चिता भस्म म्हणून सतीचे अस्थिचूर्ण सर्वांगी धारण करतात. सर्व जन्मात शिवा हीच शिवजीची पत्नी असणार आहे, यात संशय नाही. म्हणून तू पार्वतीचा विवाह कर. सर्वात जन्मांत शिवा ही शिवजीची पत्नी आहे, तर पार्वतीचा विवाह शिवजीशी करून दे, नाही तर ती स्वतःच आपल्या पतीकडे जाईल. तुझ्या कन्याने तपश्चर्या करून असंख्य क्लेश सहन केले हे शिवजींनी जाणले. ते वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन तिच्या तपोवनात गेले. तिची परीक्षा घेतली. तिची तपोनिष्ठा आणि आराध्य देवाविषयी तिच्या मनात असलेली दृढ श्रद्धा पाहून ते अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी तिला दर्शन दिले आणि मी तुझ्याशीच विवाह करेन असे आश्वासन दिले. पार्वतीच्या मनात शिवजींना प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या करण्याची इच्छा होती. त्यासाठी तुम्ही दोघांनी तिला अनुमती दिली. आता तिची तपश्चर्या सफल झालेली असताना तुम्ही तिचा हात शिवजीच्या हाती द्यायला तयार नाही. याला काय म्हणावे? तुमची बुद्धी अशी विपरीत कशी झाली? गिरिराज, शिवजीच्या सांगण्यावरून आम्ही सप्त ऋषी अरुदंतीसह येथे आलो आहोत. ती आत मेना राणीची समजूत घालण्यासाठी गेली आहे. तू पार्वतीचा विवाह शिवजींशी करून द्यावा एवढेच आमचे म्हणणे आहे. त्यामुळे तू सखी होशील. तू आपण होऊन त्यांचा विवाह करून दिला नाहीस तर त्यांचा विवाह होणार नाही, यात संशय नाही. भवितव्य कधीही बदलत नाही. शिवजींनी पार्वतीला तसा वर दिला आहे, तो निष्फल होणे कदापि शक्य नाही. जेथे ईश्वर अधीन राहणारे आणि ईशकृपा संपादन केलेल्या साधूचाही वर निष्फल होत नाही, तेथे प्रत्यक्ष परमेश्वराचा वर कोण विफल करणार? पूर्वी महेंद्राने पर्वतांचे पंख कापले होते. पार्वतीने मेरू पर्वताचे शृंग सहज लिलीने मोडून टाकले होते. त्या प्रसंगाची तुला आठवण आहे ना? तू शिवजींना विरोध ओढवून घेणे चांगले नाही. कुळाच्या रक्षणासाठी एकाचा त्याग करावा आणि सनातन श्रुती आहे. अरण्य राजानेही शापाला भिवून आपली कन्या ब्राह्मणाला दिली. त्यामुळे त्याच्या सर्व संपत्तीचे रक्षण झाले. त्यालाही त्याच्या गुरूनेही नीतिवतांनी असेच समजावून सांगितले होते. म्हणून पार्वती शिवजींना देऊन तूही आपल्या बंधूचे, वंशाचे, संपत्तीचे रक्षण कर. त्यामुळे सर्व देवता तुला अनुकूल होतील. अनरण्य राजाची कथा. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुनी, महर्षी वसिष्ठांनी बोलण्याच्या आगात अनरण्य राजाचा उल्लेख केला. तेव्हा हिमालयाच्या मनात त्याच्याविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न झाली. त्याने विचारले, ब्राह्मण, हा अनरण्य राजा कोण? त्याला आपली कन्या ब्राह्मणाला का द्यावी लागली? वसिष्ठ म्हणाले, इंद्रश्रावणी नावाच्या 14व्या मनुच्या वंशात अनरण्य नावाचा एक चक्रवर्ती राजा होऊन गेला. तो सप्तद्वीपांचा अधिपती होता. मंगलारण्य राजाचा हा बलवान पुत्र महान शिवभक्त होता. भृगु ऋषींचा पुरोहित करून त्याने 100 वर्ष यज्ञ केले. देवांनी त्याला इंद्रपद देऊन केले होते, पण त्याने ते स्वीकारले नाही. त्या राजाला 100 पुत्रांनी पद्या नावाची लक्ष्मीसारखी परमसुंदर कन्या होती. एकुलती एक कन्या असल्यामुळे ती राजाची फारच लाडकी होती. तिचेही आपल्या पित्यावर फार प्रेम होते. त्या राजाला 5 राण्या होत्या. त्या सर्व स्त्रियांवर त्याचे सारखेच प्रेम होते. पद्या उपवर झाली तेव्हा राजाने तिच्यासाठी वर संशोधन आरवले. देशोदेशीचे श्रेष्ठ राजांना पत्रे पाठवली. एकदा पिपलाद ऋषी तपोवनातून आपल्या आश्रमाकडे जात होते. त्या निर्जन स्थानी त्यांना एक गंधर्व दिसला. तो आपल्या स्त्रियांबरोबर शृंगारयुक्त विहार करीत होता. त्याच्या क्रीडा पाहून ऋषीच्या मनातही कामभाव उत्पन्न झाली. त्याने विवाह करण्याचे ठरवले. एके दिवशी पिपलाद पुष्पभद्रा नदीवर स्नानासाठी गेले होते. योगायोगाने अनरण्य राजाची कन्याही विहार करण्यासाठी गेली. तेथे आली होती. तिचे अनुपम सौंदर्य पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी तिच्याबरोबर आलेल्या लोकांकडे तिची चौकशी केली. तेव्हा योग्य उत्तर न दिल्यास हे ऋषी आपल्याला शाप देतील या भीतीने ते म्हणाले, महाराज, ही अनरण्य राजाची कन्या आहे. हिचे नाव पद्या. हिची प्राप्ती व्हावी म्हणून अनेक जण राजाला विनंती करत आहेत. पद्याला पाहून पिपलाद ऋषीचे मन मुग्ध झाले होते. त्याच्या मनात तिला प्राप्त करण्याची दुर्धर्म इच्छा उत्पन्न झाली होती. संध्यादी, स्नान सध्यादी, नित्यकर्म व शिवपूजन करून हे अनरण्य राजाच्या सभेत गेले. राजाने उत्पत्तबाण देऊन त्यांचे स्वागत केले, नमस्कार केला
आणि मधुपर्क देऊन भक्तीने पूजन केले. त्यांच्या अतिथींचा स्वागत करून त्यांनी राजाकडे त्याची कन्येची मागणी केली. ते ऐकून ते स्तब्धच झाले. त्याला काही बोलताच येईना. तेव्हा पिप्लाद म्हणाले, राजा तू काहीच उत्तर देत नाहीस. तू राजकन्येला माझ्या स्वाधीन केले नाहीस तर मी क्षणार्धात सर्वांचे भस्म करीन. पिप्लादांचे तेच पाहून राजसेवक भयभीत झाले होते. राजा किंकर्तमूड होऊन कन्येसाठी रडू लागला. राजकन्येची माता, अन्य राजापत्न्या आणि राजाचे पुत्र बांधवांनी सभेत उपस्थित असलेले मान्यवर शोक व्याकुळ होऊन अश्रू ढाळू लागले. त्याच वेळी राजगुरू आणि राजाचा महाविद्वान पुरोहित या दोघांचे आगमन झाले. सभेमध्ये तणावाचे आणि चिंतेचे वातावरण पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. ते राजापाशी गेले व म्हणाले, राजन काय झाले? राजस्त्रिया व राजकन्या का रडत आहे? तुझाही चेहरा म्लान दिसत आहे. तू कशामुळे व्यतीत झालायस? तुझा चेहरा असा उतरला का आहेस? तू नाराज का आहेस? अशी दुःख का आहेस? राजाने त्या दोघांना नमस्कार केला आणि रडत रडत सर्व वृत्तांत सांगितला. ते ऐकून राजगुरू व राजपुरोहित गंभीर झाले. ते नीतिशास्त्रकार जाणकार होते. त्यांनी राजाचे सांत्वन केले. ते म्हणाले, राजा आम्ही तुझ्या हिताचीच गोष्ट सांगत आहे, ती ऐक. आता शोक करू नको. स्थिर चित्ताने विचार कर. तुझी कन्या उपवर झाली आहे. तू तिच्यासाठी वर संशोधनही करत आहेस. याचाच अर्थ तू आज ना उद्या तिचा विवाह करणार आहेस आणि तिन्ही लोकात ब्राह्मणासारखा सत्पात्र कोणीही नाही. म्हणून तू आपली कन्या श्रेष्ठ विप्राला देऊन आपल्या संपत्तीचे कुळाचे रक्षण कर. त्याचे बोलणे ऐकून राजा एकसारखा विलाप करू लागला. आपली एकुलती सुंदर कन्या एका वृद्ध ऋषीला द्यावी लागणार याचा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. तो परिस्थितीला शरण गेला. त्याने गुरुदेवाच्या सल्ल्यानुसार पद्याचे सालकृत कन्यादान केले. विवाह झाल्यानंतर पिप्लाद ऋषी राजकन्येला घेऊन आनंदाने आपल्या आश्रमात गेले. पद्याचा विवाह ही सर्वांच्याच मनविरुद्ध घडलेली घटना होती. राजाला ते मोठा धक्का बसला. तो दिवस रात्रन चिंता करू लागला. काही केल्या त्याची अवस्था जाईना. त्याने राज्याची सर्व सूत्रे आपल्या पुत्राच्या हाती दिली. सर्वांचा त्याग करून तप करण्यासाठी वनात गेला. त्याच्या राण्याने कन्येच्या आणि पतीच्या वियोगाचे फार दुःख झाले. त्याने प्राणत्याग केला आणि सर्व घटनेबद्दल राजाचे पुत्र, सेवक व इतर लोक यांनाही फार वाईट वाटले. अनरण्य राजाने मोठे तप केले. तो शिवलोकी गेला. त्याचे ज्येष्ठ पुत्र कीर्तिमान याने उत्तम प्रकारे राज्य करून प्रजेला सुखात ठेवले. शैलराज, याप्रमाणे मी तुला अनरण्य राजाचे चरित्र सांगितले. म्हणून तूही आपली कन्या शिवजींना अर्पण करून आपल्या कुळाचे व संपत्तीचे रक्षण कर. तेव्हा धर्माच्या पद्याला वरदान. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, मुने ही कथा ऐकल्यावर हिमालयाने वसिष्ठांना विचारले, महर्षी अनरण्याच्या कन्येचे पुढे काय झाले? ते म्हणाले, हिमाद्री मुनिश्रेष्ठ पिप्लाद म्हातारे झालेले होते. पद्याशी विवाह केल्यानंतर ते आपल्या आश्रमात आले. धर्मचरण करत राहू लागले. ते राजकन्याशी प्रेमाने वागत असत. त्यांनी कधीही पटपणा केला नाही. तीही त्यांच्याबरोबर आनंदाने राहत होती. ज्याप्रमाणे लक्ष्मी नारायणाची सेवा करते त्याप्रमाणे ती आपल्या पतीची मनपूर्वक सेवा करीत असे. एके दिवशी पद्या सुरनदीवर स्नानासाठी जात होती. वाटेमध्ये तिला धर्म भेटला. त्याने तरुण मनुष्याचे रूप घेतले होते. त्याच्या अंगावर दिव्य वस्त्र आणि आभूषणे होती. ती कांती कामदेवासारखी होती. ती रत्नखचित रथावर आडू झाला तर त्याने पद्याच्या मनातील भाव जाणून घेण्याचे ठरवले. तो म्हणाला, हे सुंदरी, तू तरुण आहेस. तुझे रूप अतिशय मनोहर आहे. लावण्य वर्णातीत आहे. राजाची पत्नी होण्याची तुझी योग्यता. तू पिप्लाद मुनीशी विवाह का केलास हे तुझे पती म्हणून जराही शोभत नाही. नेहमी तपोमग्न राहणारे आणि मरणमुख झालेले ते मुनी तुला काय सुख देणार? तू राज ऐश्वर्य राहिलेले, लाडाकोडात वाढलेली असे असूनही ऋषी आश्रमात काबाळ कष्ट करत आहे असे काही बरोबर नाही. तू ऐन तारुण्यात आहेस आणि त्या म्हाताऱ्याची पतीची सेवा तुला काय मिळणार? माझ्याकडे बघ, मी तरुण आहे, सुंदर आणि देखणा आहे, ऐश्वर्य संपन्न आहे, रती क्रीडेत चतुर आहे. त्यांना सोडून तू माझ्याकडे, मी तुला हृदयात स्थान देईन. तू माझी पटराणी होऊन राज्य करशील. तुझ्या सेवेसाठी दासी असतील. मीही तुझा दास होऊन राहीन आणि तुझी प्रत्येक इच्छा पुरवीन. तुझ्या सर्वार्थाने सुखी करीन. तुझा आणि व माझा जोडाही चांगला शोभा दिसेल. पूर्व पुण्याईमुळे तुला असीम सौंदर्याचे खूप लाभ झालेले आहे. तू खूप सुंदर आहे. माझ्यासारखी रसिक जोडीदार मिळालेला तर सौंदर्याची सफलता म्हणतो. पिप्लाद मुनींना त्याग करून तू माझी भार्या हो आणि माझी बायको हो. मग आपण निर्जन मनोहर वनात, पर्वतावर व नदी तीरावर आनंदाने विहार करू. धर्मरथावर खाली उतरला आणि पद्याचा हात धरण्यासाठी पुरे सरसावला. त्याचा दुष्ट हेतू लक्षात येताच ती संतापली. धर्माकडे डोळे रोखून पाहिले. नरधमा, पाप्या, दूर हो. माझ्याकडे कामुक भावनाने पाहशील तर तुझ्या क्षणातच नाश करेल. तपाचरणाने ज्याचे शरीर पवित्र झाले आहे ते मुनिश्रेष्ठ पिप्लादांना सोडून मी तुझ्यासारख्या स्त्रीलोलूप पुरुषाचा स्वीकार करेन असे तुला वाटलेच कसे? स्त्रीले लंपटाच्या स्पर्शाने सर्व पुण्य नाहीसे होते. त्याला पाताच पाप लागते. असा मनुष्य सत्क्रिय असूनही नित्य अपवित्र असतो. तो देवता, पित्तर, मनुष्य या सर्वांच्या निंदेला पात्र होतो. ज्याचे मन स्त्रीने हरण केले आहे त्याचे कसले ज्ञान, कसले तप, ज्याचे तप, होम, पूजन सर्व व्यर्थच होय. मी तुझ्या मातेसारखी आहे. तू माझ्याकडे वाकड्या दृष्टीने पाहिलेस या प्रेमाबद्दल तुला क्षय होईल. धर्मराजाने तो शाप ऐकला. त्याने मनुष्य रूप टाकून मूळ स्वरूपात धारण केले आणि थरथर कापू लागला. माते, मी धर्म आहे
आहे, ज्ञानजनांचा गुरु आहे, परस्त्रियांना नेहमी माते समान मानतो, राजकन्या असून तू एका वृद्ध तपस्याची पत्नी झालीस, त्यामुळे तुझ्या मनात नेमका कोणता भाव आहे याची परीक्षा घेण्यासाठीच तुझ्यापाशी आलो होतो. तू मला शाप दिलास हे विधी लिखित होते. जे काही घडते ते ईश्वराच्या प्रेरणेनेच घडते. तोच दुःख देतो, तोच परिहार करतो. माते, मी तुझा मनोभाव जाणत होतो. धर्मानुगामी मनुष्याची धर्माशी संबंधित परीक्षा घेऊन धर्म मार्गावरील श्रद्धा दृढ करणे हेच माझे कार्य असल्यामुळे मी तुझी परीक्षा घेते. त्यामुळे तू रागून मला शाप दिलास. आता माझे काय होणार? त्याचे बोलणे ऐकून पद्याची हृदय ही करुणाने भरून आली. ती म्हणाली, धर्मराजा, सर्व कामना साक्षी आहेस ना, मग माझी परीक्षा घेण्यासाठी सर्व करण्याची काय आवश्यकता होती? तू माझी अशी विटंबना का केलीस? मी तुला अज्ञानाने शाप दिला, हा माझा अपराध नाही. आता माझ्या शापामुळे काय होणार याचेच मला कळत नाहीये. काय काळजी वाटत आहे. काय केले असता सर्व ठीक होईल? पतिव्रतेचा शाप कधीही खोटा ठरत नाही आणि माझ्या शापामुळे तुझा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. सर्व सृष्टीचे नाश झाल्यासारखे होईल. मी तुला कसा शाप दिला? असो, आता मी काय सांगते ते ऐक. सत्ययुगात तुझे चारही चरण पूर्ण चंद्राप्रमाणे असतील. त्रेतायुगात तुझा एक चरणाचा क्षय होईल. द्वापारयुगात दुसऱ्या चरणाचा क्षय होईल आणि कलयुगात तिसऱ्या चरणाचा क्षय होईल. त्या युगाच्या अंती तुझा चौथा चरण क्षीण होईल. सत्ययुगात तू पुन्हा चारही चरणांनी युक्त व सर्व व्यापक होशील. अशा प्रकारे माझा शाप खरा होऊन सर्वांना सुखदायक होईल. आता मी पतीची सेवा करण्यासाठी जाते, तूही आपल्या स्थानी जा. पद्याचे बोलणे ऐकून धर्मराजा फार प्रसन्न झाला. तो म्हणाला, पतिव्रते, तू धन्य आहेस. तुझ्या भक्तीने मी संतुष्ट झाले आहे. तुझे कल्याण हो. मी तुला उत्तम वर देतो. तुझ्या पतीला यौवनावस्थात प्राप्त होईल आणि त्याचे यौवन कायम राहील. तो परमधार्मिक, रूपवान, गुणवान आणि उत्तम वक्ता होईल. तो मार्कंडेपेक्षा चिरंजीवी, कुबेरापेक्षा धनवान, इंद्रापेक्षा ऐश्वर्ययुक्त, विष्णूसारखा शिवभक्त, कपिलासारखा सिद्ध, बृहस्पतीसारखा बुद्धिमान आणि समत्वाने दुसरा विधाताच होईल. तुलाच चिर यौवन प्राप्त होईल आणि तुझे सौभाग्य कायम अखंड राहील. जो कोणी ही अध्याय ऐकेल, कथा ऐकेल, त्याचे बी सौभाग्य कायम अखंड राहील आणि त्याचेही पती तसेच ऐश्वर्ययुक्त, कुबेरासारखे धनवान, बृहस्पतीसारखे बुद्धिमान आणि त्यांचे दीर्घायुष्य होईल. तुझ्या पतीला जसे पिपलाद ऋषीला जसे यौवन अवस्था प्राप्त होईल, यौवन कायम राहील, तसेच जो ही कथा ऐकेल त्याची यौवन अवस्था कायम होईल, त्याचे दीर्घायुष्य राहील आणि त्यांची अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल. यश, कीर्ती, मान, सन्मान, धनधान्यात वाढ होईल असे सांगितले आणि मग त्यांचे जो कोणी ऐकेल त्याचं सौभाग्य कायम राहील. तुला पतीपेक्षाही गुणी असे 10 पुत्र होतील. तुझ्या घरात सर्व प्रकारची समृद्धी नांदेल. तुम्ही नेहमी सुखात राहाल. जो कोणी हा अध्याय, हे चरित्र पिपलाद ऋषीचे ऐकेल त्याच्या घरात सर्व प्रकारची समृद्धी, धनधान्य नांदेल आणि तो नेहमी सुखी राहील. धर्मराजाचे आशीर्वचन ऐकून पद्या कृतार्थ झाली. त्याला प्रदक्षिणा घालून आपल्या घरी गेली आणि धर्माने तिची सर्वत्र प्रशंसा केली. पद्या यौवन अवस्था प्राप्त झालेल्या आपल्या तपस्वी पतीबरोबर सुखाने कालक्रमणा करू लागली. कालांतराने तिला 10 गुणी पुत्र झाले. तिला सर्व प्रकारचे ऐश्वर्य, सौख्य प्राप्त झाले. शैलेंद्रा, तू विचारलेस म्हणून पुरातन इतिहास मी तुला सांगितला. त्यामागचे रहस्य जाणून तुझी कन्या आता शिवजींना दे. त्यांच्याविषयी तुझ्या आणि तुझ्या पत्नीच्या मनात जी नाराजी आहे महिन्याचे ती काढून टाका. आजपासून सप्ताहानंतर एक अत्यंत शुभ आणि दुर्लभ योग आला आहे. लग्नाचा स्वामी चंद्र बुधाबरोबर लग्नस्थानी स्थित आहे. तो रोहिणीने युक्त आहे. मार्गशीर्ष महिना दोष रहित असून सोमवार हा प्रशस्त वार आहे. सर्व ग्रह चांगले आहेत. यावेळी तू कन्याच्या जगदंबा पार्वतीचा विवाह शिवजी बरोबर करून घे. या पुण्याने तू कृतर्थ होशील. असा हा अध्याय होता पिपलाद ऋषीचा. धर्माच्या पद्याला वरदान, अनरण्य राजाची कथा आणि परीक्षा घ्यायची होती. महादेवाला पार्वतीची परीक्षा घेतली. वसिष्ठांच्या हिमालयाला उपदेश, शिवजींना सप्तऋषींनी हिमाद्रीकडे का पाठवलं असं संपूर्ण मी तुम्हाला सांगितले आणि शिवजीने विप्रवेशात हिमालयाची भेट कशी घेतली आणि काय काय निंदा केली ते सर्व या व्हिडिओच्या माध्यमाने सांगितले आहे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात तर आपल्या गावाची कमेंट्स पण केली तरी पण चालेल. जय श्री महाकाल. शालिनी भक्तिसागर कथा हे पण माझंच चॅनल आहे. शालिनी भक्तिसागर कथाकडे बी जाऊन तुम्ही तिकडे बी व्रतकथा चालू आहेत. जे काही माझे भाविक भक्त आहेत ते कमेंट्स करतात तिकडे, त्यांच्यासाठी ते व्हिडिओ तिकडे पोहोचून जातात. तर तुम्ही शालिनी भक्तिसागर कथा चॅनल सर्च करा आणि त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा. ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कमेंट्समध्ये नक्की करा कुठून कोणत्या गावून ऐकत आहोत. जय श्री महाकाल. ओम नमः शिवाय. हर साम सदा शिवाय. नमो नमः.